हा व्हिडिओ खास कार्यकर्त्यासाठी, जेवढे पण कार्यकर्ते लोक आहेत की हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. एक टाइम होता की अमोल मिटकरी हा शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी होता, त्याचे ते सगळे प्रश्न पडत होते. प्रत्यक्ष अंमलबजावणी काय? मी स्वतः कापूस उत्पादक शेतकरी आहे म्हणून कापसाची माळ घालून गळ्यात आलो. मी नागपूरच्या अधिवेशनात पण हेच बोललो होतो की रामदेव बाबांना 500 एकर भूखंड भारतीय. आता हा भामटा सरकारमध्ये आहे. आता याला काय प्रश्न पडलेला माहिती आहे काय की बाथरूम मधलं गिझर खराब होतं. आमदार जिथं राहतात तिथं अबे भोसडीच्या शेतकरी रात्रभर पाणी देते. काय त्याला थंडी वाजत नाही? मादरचोद साले, एक दिवस तू थंड पाण्याने आंघोळ केली असते तर मेला असता काय? हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सभापती महोदय, नागपूर येथे येणाऱ्या आमदार महोदयांच्या निवासाची सोय आमदार निवास येथे करण्यात येत असते. परंतु आमदार निवास व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे अनेक गैरसोयींचा सामना आमदारांना करावा लागत आहे. आज सकाळी वीज खंडित झाल्याने थंडीच्या वातावरणात प्रसाधनगृहातील गिझर बंद पडले होते. त्यामुळे मीटिंग्स, अधिवेशन याकरता घाईने येण्याच्या वेळी यामध्ये मोठी गैरसोय झाली. अशाच अनेक अत्यावश्यक सुविधांची गैरसोय आज रोजी जाणवत आहे. तरी याबाबत आपण तातडीने निर्देश देऊन पुढील कारवाई करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना अवगत करावे, असे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या